आणि भवानी मातेचा गोंधळ सुरू असताना जिजामाता त्या ठिकाणी गेल्या, त्या मंदिरात गेल्या. भवानी मातेला आई जिजाऊला नमस्कार केला आणि आई जिजामातेला या जिजामातेनं आवाहन केलं, ए भवानी माते दार उघड बये भये. भवानी माते, भवानी माते दार अग दार उघड बये, 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 हे दार उघड बया ग दार उघड बया ग दार उघड बये दार अग दार उघड बया ग दार उघड बये दार उघड बये ग दार उघड बये ग दार उघड बये दार उघड बये ग दार उघड बये 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 दार उघड बये. हे भवानी माते, हे आई शिवाई माते दार उघड. भवानी माते का डोळे झाकलेस? हा नंगा नाच सुरू आहे, तुला कसा बघवतोय भवानी माते? माझ्या आया बहिणींना रस्त्यावर बलात्कार होतोय, अब्रूतीची रस्त्यावर मांडली आहे आणि हा नंगा नाच दूर करायला मला एक पुत्र दे ग शिवाई माते, मला एक पुत्र दे. आई भवानीला साकडं घातलं. भवानी मातेला सुद्धा पाजर फुटला. ही माऊली आपल्यासाठी, मला माझ्या वंशाचा दिवा नकोय ग माते. मला या हिंदुस्थानात होत असलेल्या अत्याचार निपटून काढायसाठी, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मला एक बाळ हवंय ग. आई भवानी माता प्रसन्न झाली आणि मग आशीर्वाद दिला. जा बालिके जा. जिजामातेला सांगितलं तुला मुलगा होईल. आणि जिजामातेला मग काय, थोडे दिवसातच गर्भधारणा राहिली आणि ती बाळाला घेऊन आपल्या गर्भारपणात ती घोड दौड करू लागली. बाळा रे बाळा पिल्ल्या, अरे लेकरा मी माझ्या पोटात असताना मी तुला कष्ट देते रे बाळा. ती कड्या कपाऱ्यातून घोड दौड करू लागली आणि मग कृष्णा कडा कपाऱ्यातून घोड दौड करू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव काय? काय नाव? कोणाला माहिती आहे? इतिहास वाचलाच नाही वाटतं. गोमेवाडीत इतिहास विषय नाही आहे. छत्रपती शिवरायांना 7 घोडे होते आणि जेव्हा त्याच्या शेवटच्या काळापर्यंत अखेरपर्यंत टिकला, जिजामातेने सुद्धा त्याच्यावर घोड दौड केली. बघा आपण पोवाडा ऐकतो ना, पोवाडा ऐकतो ना तुम्ही? कानात वारं गेलं काय? पोवाडा ऐकता ना रे दादा नो? देशपांडेच आहे ना? बोलतो बा की धन्य धन्य शिवाजी महाराज. ऐकता ना? बजाव बजाव. धन्य धन्य शिवाजी महाराज, कीर्ती त्यांची आज सर्वत्र गाज. असा हा योद्धा जन्माला, असा हा योद्धा जन्माला, भारत मातेला पुत्र लाभला, भारत मातेला पुत्र लाभला. जिजाऊचा सूत हा गरजला. कृष्णा कड्या कपारीतून घोड दौड करू लागली. बघा गाणं कसं आहे? कृष्णा कड्या कपाऱ्यातून घोड दौड करू लागली. जिजामाता त्या घोड्यावर बसले आणि बाळाला म्हणते, अरे बाळा मला क्षमा कर रे बाळा, मी तुला गर्भारपणात तुझे डोहाळे कसे पुरवते, तुला त्रास होत असेल रे बाळा, घोड दौड करते. आता पोटात बाळ आहे आणि ती घोड्यावर बसले. तुम्ही बसलाय कधी घोड्यावर? बसलाय काय? घरातल्या नव्हे, खरोखरच्या घोड्यावर कधी बसलाय काय? डोहाळे पुरव. घरातला घोडा लाकडाचा सांगतोय बरं का, हसू नका. हां, लाकडाचा बाळाचा असतो इथं. बायका घोड्यावर बसत्यात पण कुठल्या? शेवयाच्या घोड्यावर. हां, त्या घोड्यावर मी म्हणत नाही. बघा लेकरू हुडकायला आली बघा ती. बाळ कुठे गेलंय माझं हुडकायला आले. आई आहे ती.
बघा ती हुडकाल्या बघा तिचा जीव बघा तिचा बघा 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 खरोच खर बघा बघा आता बास तिकडे माना वळल्या ना इकडे घ्या तर जिजा माता म्हणते बाळा तुला मी त्रास देते रे गर्भारपणात पण त्रास देते नाहीतर आत्ताची माऊली काय करते पोटात बाळ असल्यानंतर काय करते आत्ताची माऊली